लेट्स टॉक अबाउट इम्पेटिगो. तर हे असं दिसतंय एक प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. तर हे केसच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे का. A 2-year-old male presents with a crusty looking golden rash. तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता हा crusty looking golden rash आहे on his face for 2 days prior. त्याला काय आपण इम्पेटिगो येतो. इम्पेटिगो इज अ सुपरफिशियल स्किन इन्फेक्शन ऑफ अर्ली चाइल्डहुड दॅट इज मोस्टली कॉज बाय स्टॅफायलोकोकस ऑरियस. स्टॅफोरियस बॅक्टेरियामुळे होते किंवा स्ट्रेप्टोकोकस पायझन्स. As a result, this rash is often seen below the ears, secondary to colorization from rubbing, and around the mouth. तोंडाच्या आसपास दिसतो नाकाच्या खाली. बट कॅन बी फाउंड एनिवेअर ऑन द बॉडी. यू कॅन रिकॉग्नाइज दिस रॅश बाय इट्स येलो असतो हा, क्रस्टेड असतो आणि कस्टर्ड अपीअरन्स. इम्पेटिगो इज टिपिकली ट्रीटेड विथ टॉपिकल अँटीबायोटिक. तिथं लावायला देतात त्या जागेवर, सच ॲज म्युपिरोसिन. म्युपिरोसिन देतो आपण मोस्टली. म्युपिरोसिन क्रीमच्या फॉर्ममध्ये असते. म्युपिरोसिन. But may require systematic antibiotics if invasive complication, that is absence formation from methicillin resistant Staph aureus. जास्त काही कॉम्प्लिकेशन तर ओरल पण देऊ शकतो. बी ऑन द लुकआउट फॉर पोस्ट स्ट्रेप्टोकोकल ग्लोमेरुलोनेफ्रायटिस अँड rheumatic fever. हे पुढचे कॉम्प्लिकेशन आहेत त्या बॅक्टेरियाचे. which are also potential complications that can occur following development of this rash. हे लक्षात ठेवा. इम्पेटिगो असं दिसतंय. टॉपिकल अँटीबायोटिक म्युपिरोसिन वगैरे यूज करू शकतो.